सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा। चोपड्यात भीमसैनिकांच्या जन आक्रोश मोर्चा। अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमान केल्याने निषेध। परभणी येथे एका माथेफिरूने संविधानाचे प्रत फेकून अपमान केला। या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक यांनी मोर्चा काढला। त्या मोर्चातील सोमनाथ सूर्यवंशी याला अमानुष मारहाण केल्यानंतर त्याचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यात आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने पंचशील नगर येथून गुजराती गल्ली, गोल मंदिर, मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा आज काढण्यात आला। या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते। परभणी घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली। तसेच दिल्ली येथे अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्या घटनेच्या निषेधार्थ देखील घोषणा देण्यात आल्या। हा मोर्चा मेन रोडने तहसील कार्यालयात आणण्यात आला। या ठिकाणी तहसीलदारांना परभणी घटनेच्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी चोपडा तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। भारतीय संविधानाचा बोलो जोर से बोलो। भारतीय संविधानाचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। क्रांतिकारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान नावाखाली निष्फळ आंदोलन आंबेडकरी महिला विद्यार्थी मिळवून म्हणजे गेलेच पाहिजे। बॉम्बिंग ऑपरेशन बॉम्बिंग ऑपरेशन घोषणा शिवाजी यांना न्याय।
यांना मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शहीद सोमनाथ सुरंजी यांना मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शहीद सोमनाथ सुरंजी यांना कुटुंबियांना न्याय शहीद सोमनाथ सुरंजी यांच्या कुटुंबियांना न्याय अमित शाह कौन है? बड़वा है। अमित शाह कौन है? बड़वा है। अरे नीम का बच्चा कड़वा है। अमित शाह बड़वा है। अरे नीम का बच्चा कड़वा है। अमित शाह बड़वा है। तेरा जगतेला। तेरा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद अमित शाह अमित शाह अमित शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा लोकशाहीचा सोमनाथ भीम सैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे सोमनाथ भीम सैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे सोमनाथ भीम सैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे सर्व भीम सैनिकांना तालुक्यात जे भीमसैनिकांनी व बौद्ध उपासक उपासिकांनी मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा म्हणजे परभणी येथील घटनेचा आहे. कारण परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर जे भारतीय संविधानाची प्रत होती त्या संविधानाच्या तोडून जो अपमान त्या ठिकाणी समाजकंटकाने केलेला होता त्या समाजकंटकाला देशद्रोह म्हणजे जे भारतीय संविधानावर सर्व जाती धर्माचे लोक सुखी आणि सुरक्षित जीवन जगत आहेत अशा संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान आहे. म्हणून अशा समाजकंटकाला देशद्रोह आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा हा मोर्चा होता. त्यानंतर या पोलीस प्रशासनाने ज्या 11 तारखेला ज्या परभणीमध्ये भीमसैनिकांनी संविधानाच्या अपमानाबद्दल जे काही मोर्चा काढलेला होता त्या मोर्चेमध्ये शांततेने मोर्चा काढलेला होता. त्या मोर्चामध्ये जे पोलीस प्रशासनाने भीमसैनिकावर लाठीचार्ज केली मारलं आणि त्या मारून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत टाकलं आणि तशा लाठीचार्जमुळे आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं त्याची हत्या करण्यात आली. म्हणून त्या ठिकाणी आमच्या जो सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक आहे याला न्याय मिळाला पाहिजे. ज्या पोलिसांनी त्याच्यावर मारून त्याची हत्या केली आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलं पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि सोमनाथला जे 1.5 कोटीची जी रक्कम आहे ती भरपाई म्हणून त्याच्या परिवाराला मिळाली पाहिजे आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आणि त्यानंतर याच मोर्चेमध्ये ज्या अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जे अमित शहाने सुद्धा ज्या बाबासाहेब क्या करते हो असं म्हटलं. इतकं नाव जरी रामाचं घेतलं असतं किंवा देवांचं घेतलं असतं तर आम्हाला मुक्ती स्वर्ग मिळालं असतं असं म्हटलेलं आहे. परंतु या भारतीय संविधानाने सर्व स्त्रियांना मानवांना स्वर्गासारखं जीवन देऊन दिलेलं आहे. ज्याला आर्थिकतेचं स्वातंत्र्य देऊन दिलेलं आहे. त्यानंतर स्वाभिमानाचं स्वातंत्र्य देऊन दिलेलं आहे. अशा प्रकारे सर्व सुख बाबासाहेबांनी देऊन दिलेलं आहे. स्वर्गासारखं जीवन या भारतीय संविधान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्या बाबासाहेबांचा अपमान केला अशा अमित शहासुद्धा आम्ही त्याचा धिक्कार करतो. आणि अमित शहा याने जो त्याचं जे पद आहे या मंत्र्यांनी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि त्याने राजीनामा देऊन जाहीर आमच्या